सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत अहिल्यादेवी ही लेखमाला जी मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे. कालच्या पुढे सुरू करते. शाहू महाराजांच्या देहांतानंतर रामराज्ये गादीवर आली. मध्येच गायकवाडांचे बंड उपटले. अर्धे गुजरात पेशव्यांच्या नावे केली. या सर्व राजकारणाचा ताण मल्हाररावांवर खूपच आला. ते इंदोरात नसल्यामुळे दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी वाड्यातील वडीलधाऱ्यांनी उचलून अहिल्यास फडणीशीच्या कामासाठी मुक्त ठेवले. त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात अखंड बुडालेल्या असत. दिवस नुसते वाऱ्याच्या वेगाने सरत होते. एक दिवस बातमी आली, भाऊ बनकी भल्या भल्यास खतम करते. ईश्वरसिंग गादीसाठी भांडला आणि अखेर स्वतःला सर्पदंश करून आत्महत्या केली. त्यापेक्षा माधवसिंगासंगे सुलूक केला असता तर माधवसिंगास सर्वा राज्य मिळाले. मल्हाररावांचा पूर्ण पाठिंबा. पण शिंद्यांनी अवघा घोळ मांडला. जयपूरवाले ही छद्मी. शहरात कौलांचाचा बाजार मांडला. कौलांचा म्हणजे माया बाजार. 100ची चीज 25ला. ही आवई शिंद्यांच्या फौजेत कळताच साधारणतः 10,000 माणसे शहरात गेली आणि त्यांची द्रोहाने कत्तल केली. ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवली. पण कसे तरी 2-3 माणसे जीव वाचवून आल्यावर सारा हमामा कळला. गंगाधर यशवंत वर्षानंतर इकडे आल्यावर हा सगळा तपशील कळला. मल्हाररावांनी माधवसिंहास जरब देत म्हणाले, तुम्हाला गादीवर बसवल्याची चांगली बक्षिसी दिली. वैरी असला तरी ऐसे लुटायचे. कपट वेशे. अन्नात विष कालवण्यापर्यंत मजल गेली. दगा, विश्वासघात केला. आता अवघं जयपूर खोदून हिशोब करतो बरोबर. तेव्हा खूप विनंत्या जिजी करून मल्हाररावांना 25 लाखांची हमी मिळाल्यानंतर ते दिल्लीकडे गेले. तर दिल्लीसही तेच. बादशाह हरुखसियरला जोधपूरच्या अजितसिंहाने आपली कन्या दिली. त्याला अभयसिंह आणि बाखतसिंह ही 2 मुले. अभयसिंहाने पूर्वी पिलाजी जाधवचा खून केल्याचा अंदेशा होताच. आता त्याची पापी दृष्टी सुनेवर होती. त्याची घृणा येऊन बखतसिंहाने त्याचा खून केला आणि त्याचा मुलगा रामसिंगास गादी मिळाली. पण चुलत्यानेच बळकावली. चुलता मेल्यावर तरी मिळावी, पण पुन्हा चुलत भाऊ विजयसिंगाने बळकावली. आता परत रामसिंग विजयसिंग झगडा चालू. 2 वर्षापासून मल्हारराव तिकडेच. हे ऐकून अहिल्या विषण्ण झाल्या. त्यात खंडेरावांना भरपूर लुटीचा पैका मिळाल्याने पुन्हा मद्यपान, घुटी, यवनकंचनी, सवती कुठवर सहन करायचं. म्हणूनच दूरदर्शीपणे अवघी दौलत मल्हारबानी अहिल्यांच्या नावे केली. पतीच्या वागण्याचा त्रास कमी की काय. मालेराव 2 पावले पुढेच. शिक्षणात गती नाही, मात्र खेळ मोठे विचित्रच. विंचू मार तर कुणाची शेंडी बांधून ठेव. बेडकांच्या पायाला दोऱ्या बांध. फुलपाखरांना टाचण्यास टोचून त्यांची तडफड बघ. गाढवावर बसावं. मांजरा कुत्र्यांचे प्राण घ्यावे. झुरळं पकडून मांजरी पुढे टाकावी. अशा त्याच्या वागण्याने अहिल्या अगदी बेजार झाल्या. एकच समाधानाची गोष्ट होती. 4 वर्षांची मुक्ता मात्र सर्व शिकण्यास तत्पर. मालेरावाला वळण लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सारे व्यर्थ. मल्हाररावांच्या माघारी गेली 12 वर्ष दौलतीच्या कामात व्यस्त. दिवसांचा वेळ कमी पडे. मामांची किती दिवस लाभणार. स्वामींचे वागणे तसे आणि मालेराव कसा वागेल. खंडेराव हल्ली सवतींसह बाजूच्या महालीच असत. त्यांनी अहिल्यांची भीड भीती कधीच संपवली.
त्यांच्यातील कामिनी स्त्रीत्व कधीच मारून टाकलं. या सर्व विचारांच्या धसक्याने रात्रभर डोळा लागला नाही. तोच पहाटे स्वार संदेश घेऊन आला. सुभेदार मल्हाररावांना उत्तरेतील वजीर बादशहांचा गुंता अर्धवट टाकून गाजीउद्दीनसह दक्षिणेस जावे लागले. बरसात संपल्यावरच येणं होईल. उत्तर दक्षिण धावणाऱ्या सासऱ्याचे कष्ट दिसत होते. जुलै सरला. श्रावणाची ब्राह्मण भोजने सुरू झाली. मालेरावा सोळे नेसवून पूजेस बसवत. पूजा झाल्यावर भोजनास बसलेल्या ब्राह्मणास मालेराव स्वतः जिलबी वाढत होते. प्रत्येकास 1.25 रुपये दक्षिणा आणि विडे ठेवणाऱ्या मालेरावाकडे बघून त्या स्वप्ननगरीत विहरत. भविष्याचा रंगीत पट विणत स्थळ काळाचे भान विसरल्या. तोच ब्राह्मणांच्या किंकाळ्या ऐकून त्यांची तंद्री भंग झाली. किती दुर्दैवी अहिल्या! एवढंसही सुख नसावं त्यांच्या नशिबी. असा कोणता अपराध म्हणून असे विचित्र दुःख त्यांच्या पदरी आले. 5-6 ब्राह्मण वेदनांनी हात पाय झाडत मेलो मेलो धावा धावा म्हणून ओरडत होते. आणि पितांबर नेसलेला मालेराव अत्यानंदाने टाळ्या पिटीत जल्लोष करीत होता. अहिल्येना कळेच ना काय झालं तरी काय. विषबाधा झाली की जाट रोहिल्यांनी मारलं. झालं तरी काय. अंजना, रेणू, राघोजी, भागोजी सगळे मानाखाली घालून उभे. कुणीतरी राजवैद्याला आणलं. तेही उपचार करून थकून गेले. अहिल्यांना बाईजींना कोणी काहीच सांगत नव्हते. अखेर अहिल्येने रेणूस जरबेने विचारल्यावर सासरत म्हणाली, आम्ही नोकर माणसं, मालेराव उद्याचे मालक, कसं बोलावं. आपण ब्राह्मणासच पुसावं. अहिल्येने श्वास रोखून विचारल्यावर ब्राह्मणांच्या जोड्यात विषारी इंगळ्या, विंचू ऐकूनच अहिल्येना चक्कर आली. डोक्यात घणाचे घाव पडू लागले. मघाशी पाहिलेल्या रंगीत चित्रांच्या चिंध्या झाल्या. अहिल्या तशाच ब्राह्मणांकडे धावल्या. पुन्हा पुन्हा त्यांच्या पाया पडून माफी मागू लागल्या. राजवैद्य आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. लाचार झालेल्या आपल्या आईला पाहून मालेराव खुदखदून हसत होते. सोळं सुटलं तरी हसणं आवरत नव्हतं. अखेर संताप अनावर होऊन तिथल्याच विवळणाऱ्या एका वृद्ध ब्राह्मणाची काठी घेऊन कुणास काही कळायच्या आत मालेरावा सपासप काठीचे वार करू लागल्या. बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या मालेरावाचा आवाज ऐकून वरच्या महालातून नशेत तोल सावरत खंडेराव येऊन अहिल्येस जरबेने म्हणाले, आमच्या पुत्रावर हात उगारण्याची हिंमत झालीच कशी. त्याचा गुजारा चौंडी परगण्यातून होत नाही. ही दौलत त्याची आहे. धावत येऊन बाईजी म्हणाल्या, खंडेराव, आधी तिचा हात सोडा आणि वरती चालते व्हा. तुमचा तोरा आपल्या कंचन्यांना दाखवा. यापुढे अहिल्येशी अधिक उणे केल्यास ठीक होणार नाही. गुणवंत पत्नी सन्मानाचा तोडा चढवण्याची लायकी नाही तुमची. खंडेराव मालेरावाचा हात धरत म्हणाले, चला आमच्याबरोबर, आम्ही तुला दौलतीलायक करू. अहिल्या मटकन तिथेच खाली बसल्या. सर्वांसमोर झालेल्या या प्रकरणाची चर्चा उद्या इंदूरभर होणार. रात्रभर अहिल्या आणि बाईजी विचार करीत होत्या. मालेराव रोज नवनव्या क्लुप्त्या काढीत. कधी ब्राह्मणांच्या पाटावर खासखुजली टाकी, तर कधी पाटाला डिंक लावी, कधी कुंकू म्हणून तिखट तर अत्तर म्हणून गोमूत्र, कधी पाठीवर चिकटे कणीस टाकी. ब्राह्मण जेवणाचे आमंत्रण नाकारू लागले. जे येत ते सुद्धा घाबरत सावधानतेने येत. या नाना उपाध्या सुचतात तरी कशा. बुद्धी आहे पण अवघी विपरीत. वाकड्या मार्गाने जाणारे, अशुभांचे संकेत देणारी, विनाशाकडे नेणारी, उद्ध्वस्त करणारी. मालेरावांच्या चाळ्यांना नुसता ऊत आला. कुणाचाच धाक न बाळगणे,
लपून मातीचे गोळे येणाऱ्या जाणाऱ्यावर फेकून मारणे, गलोल गोफण लावणे, पंताजींचा तर अतिशय छळ करीत. पण हे अहिल्याकडे बघून सहन करत. पंताजी त्यांना अहिल्यांच्याबद्दल फार आदर होता. हे सर्व ऐकून त्यांना रडत बसायलाही वेळ नव्हता. फडणीशीच्या फडातील प्रचंड पत्रव्यवहार, मल्हाररावांचे सतत येणारे लखोटे, फौजेचा पैशाचा सरबारा. आता तर पत्र आले की धसकाच बसे, कारण पत्र आले की हमखास प्रचंड काम आणि आठवड्यातून एक तरी पत्र ठरलेलंच असायचं. असंच 1.5 वर्ष लोटलं. आजही सुभेदारांचे पत्र होतेच. लिहिले होते, रोहिले आवरले. गोविंद बुंदेले नारोशंकर यांनी तलवारींची शर्थ करून 50 लक्ष मिळवले. पेशव्यांची हद्द उत्तरखानपर्यंत भेटली, तरी अर्धे बाकी आहेच. वैशाखात अहमदाबादचा किल्ला हाती आला. दिल्लीस वजिराविरुद्ध कट चालू आहे. श्रीमंतांना पैसा प्यारा, सरदारात एक वाक्यता नाही. भाद्रपद अखेरीस इंदोरास वापस येतोय. मामंजी येणार तेव्हा फडणीसाचा सर्व व्यवहार चोख ठेवण्याची त्या शिकस्त करीत होत्या. शिणून वाड्यात परतल्या. बाईजींकडे मालेरावांची चौकशी केल्यावर त्यांचा उतरलेला चेहरा पाहून धास्तावून विचारल्यावर त्याने आज दिवसभर 2 कोंबड्यांची झुंज लावत बसल्याचे सांगितले आणि आज 2 महिन्यांनंतर खंडेरावांनी वाड्यावर बोलावल्याचा निरोप सांगितला. नवऱ्याची ती तऱ्हा, पुत्राचे असे प्रकार. मनी बहुत कष्टी झाल्या. पण छान अभ्यंग स्नान करून, जरीचे पांढरे शुभ्र पातळ माफक साज करून खंडेरावांच्या वाड्याकडे निघाल्या. त्यांनी महाली बोलवलं होतं ना. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. ही जी लेखमाला आहे ती लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.